फोन पण नाही उचलत आहे. कसा मुलगा आहे हा? कुठे गेला असेल? नाश्त्याला पैसे नाहीत तर आपल्याला सांगायचं, आपण दिले असते पैसे. उगाच नका कशाला खातोय? नका खात नाहीये, मग विचार करतोय. कशाला? कशाला? तुला कशाला असं विचारायचं का? नाही नाही, ते ज्याला विचार करायला जमतं ना त्याला. म्हणजे तुझं असं म्हणणं की मला विचार करायला जमत नाही? हा, हे बघ, आधीच डोक्याची झाली हाय मारी. तू मला नको करायलास मारामारी. हो हो हो, शांत हो. वर ये. लगेच काय तांबडा पांढरा होतो रे? आठशील ना कधीतरी. काय झालंय? मला नाही सांगायचं तुला. तुला सांगितलं ना, तू प्रत्येक गोष्टीची मस्करी करतोस. हा, असं ना? मला नाही ना सांगणार तू? नाही सांगणार. असं करणार ना तू? अरे गप रे. हे बेबी, तुला मॅटर कळला का? तुला कसं काय कळलं मॅटर? कसा काय म्हणजे? मी काल रात्री हॉस्टेलवर गेले होते ना. हा, तू हॉस्टेलवर आलेली? मला का नाही भेटलीस तू? मी तुला का भेटेन? मी सायलीला भेटायला गेले होते. हा, बॉईज हॉस्टेलवर सायलीला भेटायला? मी बॉईज हॉस्टेलवर का जाईन? मी काल रात्री गर्ल्स हॉस्टेलवर गेले होते. अरे पण तूच तर बोललीस ना बॉईज हॉस्टेलला आलेली नीरूला भेटायला. अरे नीरवला कुठे? मी सायलीला भेटायला गेले होते. आणि मग नीरूचं मॅटर कसं काय कळलं तुला? अरे गप्पा. श्रीदेवी आणि अनिल कपूर कुठले? तू श्रीदेवी झालेली? अरे गप. तुम्ही घडलेला मॅटर सांगताय का नवीन मॅटर घडवताय का मला कन्फ्यूज करण्यासाठी मॅटर वाढवताय? काय मॅटर काय झालंय? थांब थांब, मी सांगतो. नीरूचा काहीतरी मोठा मॅटर झालाय. राहुल तू त्याचा कसला मॅटर? ओ तो काही एवढा सिरियस नाही. म्हणजे आहे, बट ही कॅन हँडल इट. भाई मौगास कशाला वाढवून सांगतोय? म्हणजे तुला माहितीये नीरू कुठे येते? हो, म्हणजे अंदाज आहे. डोंट वरी, तो बरा असेल. बरं ते सोड, तुला सायलीचा मॅटर कळला का? उद्या पेपरात येईल मानवा. काय शिळी बातमी देते, अख्ख्या कॉलेजला माहितीये. ते नाही, काल रात्री नवनीत गर्ल्स हॉस्टेलवर आला होता. राहुल ते नवनीत गर्ल्स हॉस्टेलवर? सम्राट काही डेअरिंग वाच पोरगा आहे. काय सॉरी म्हटला? नाही, त्याचं म्हणणं होतं की त्यानं असं काही केलंच नाही. मला खूप जेन्युइन वाटत होता रे तो. हे आपल्याला असं वाटतंय, पण खरं काहीतरी वेगळंच असतं. ही अशी पोरं आधी ढिगभर माती खातात आणि मग मी नाही खाल्ली म्हणत गावभर दवंडी पिटतात. तुम्हाला माहितीये? थांब रे जरा. मग सायलीचं काय म्हणणं आहे? ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. थोड्या वेळाने नवनीतला घेऊन प्रिन्सिपल सरांकडे जाणार. चालेल, जे होते त्याचे रेसिग्नेशन लेटरवर सही. हा, तेच ना. मला फार वाटतंय त्यांच्याकडे जाण्याआधी ना सायलीनं त्याला त्याची बाजू मांडण्याचा एक चान्स तरी द्यावा. सवाल एक चान्स दिलाच पाहिजे, नाही तर आपले प्रिन्सिपल सर हाती आलेला चान्स घेतल्याशिवाय राहणार नाही. नवनीत कोलट करणे का? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.